मित्रांनो आता निघालोय आम्ही रायगडला. भेटू गणपती त्या पुलावरून सरळ गेले वरती. गणपती सुरनिरागसा. चहा एक नंबर आहे. मी पिली नाही पण एक नंबर आहे. वास एक नंबर आहे. ढासू एकदम एक नंबर वास येते. पिऊन बघा एकदा तुम्ही. कुठे आहे रे? नाव काय? दिलखुश वडापाव तिथे चहा पिऊ. वडापाव तिथे चहा प्यायची. आणि ती एक कप मध्ये 2 कप चहा होत्या. ये बड़ी अच्छी बात कही है. एवढी भारी एवढी. आता मोबाईल पण आहे तिथला ट्रायपॉड आहे. हा तिथं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला. जय शिवाजी. जय. बदक 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 मित्रांनो. बदक नाही रे, हे राजहंस आहे तो. अरे कहना क्या चाहते हो? राजहंस बदक. हे बघा हे बघ रायगडला चाललोय आता सगळेजण. रायगडला काय राजहंस? A few moments later. आता तामिनी घाटामध्ये आम्ही थांबलोय. हे बघा सुख पावसा परी यावे, आयुष्यान हे भिजावे, स्पर्शून आसवाना ह्या मातीत ओल्या रुजावे. जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो, घन आज बरसे मनावर हो. आता मध्य मार्गात आहोत आम्ही. मित्रांनो, आपला सह्याद्रीचा अथांग सागर बघा, समुद्र बघा. तुमच्या दृष्टिक्षेपात जितका पडेल तितका सामावून घ्या. या सह्याद्रीच्या सागरामध्येच आपले काही गड किल्ले लपलेले आहेत. शोधता आले तर शोधा, ओळखता आले तर ओळखा, लाईक करा, कमेंट करा आणि सांगा. आणि आम्ही आता कुठल्या ठिकाणी आहोत त्याचा एक अंदाज बनवा. बघा, 1 2 किल्ला आहे का? आणि हा 3.
दुःख सांगा, दुःख असेल तर सांगा, कमेंट करा. चला. हे थांब थांब, तुझं सिनेमॅटिक घेतो ना, सिनेमॅटिक घेतो ना. व्यापारी लोक त्यांचं चलन भरायचे, मग आतमध्ये एंट्री भरायची. इथं चेकिंग व्हायचं त्यांचं, सिक्युरिटी चेकिंग. तो छान आणि दरवाजा. A few moments later. अशा प्रकारे आता फायनली गडावर पोचतो. अजून आहे थोडंफार चढायचं, लय डेंजर, धुका भरपूर आहे इथं. जय महादेव, महादेव, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय. तर तुला खालपर्यंत आता इथपर्यंतचा अनुभव सांग. अनुभव म्हणजे कसे हा. चढत असतील, मानलं पाहिजे त्या लोकांना. आमची आत्ताच दमछाक झाली, तरी पण आपण जुना मार्ग निवडला. नाणी दरवाजा, हा, नाणी दरवाज्यातनं आपण इथपर्यंत आलो. पायऱ्या अजूनही सुस्थितीत. तुला सुरुवातीला कसं वाटलं आणि आत्ता आत्ता कसं वाटतंय? म्हणजे आता तर खूप एनर्जी आहे. हा, महादरवाजा समोर दिसते. तो तर सुरुवातीला उत्साह होता वर चढायचा, पण पायऱ्या वगैरे दमछाक झाली आमची. आता महादरवाजा दिसतोय, तर कधी जाऊन देवाला भेटतो असं झालंय. थोडा वेळ बसूया आणि नंतर परत परत. तुला कसं वाटतंय इथपर्यंत? तर आत्ताच्या थोडंसं सांगू शकत नाही, कारण की हा म्हणून मी अच्छा रिमिक्स आयटम आहे ये. सोडलो. दॅट्स वाय आय एम मावळा. या मावळे जमत नाही. हा बघा, हा नगाडा. राज्याभिषेकला घेऊन गे. आता आपण महाद्वाराच्या इथं आलेलो आहोत. ज्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली, या दरवाजाच्या स्ट्रेट भिंतीपासून समोर धुक्यात एक उंच भिंत आहे.
या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये आपल्याला जेवढा परिसर बघायला भेटतो ना, इतिहासामध्ये राजवाडा किंवा राजमहल असं म्हटलं जातं. आपल्या राजशिव छत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा. हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता सर. याच्यावरचा दुसरा मजला लाकडी होता, 15 फुटाची होती. सागवानी लाकडं, खपाटी, नळची बोल, मातीची कौलं. कर्नल प्रातर मेजोळ 2 ब्रिटिशांनी 10 मे 1818 ला ज्यावेळेस गडावर तुफांचा मारा केला त्याच वेळेस हाच राजवाडा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जाऊन राहतो. आज रोज आपण राजवाड्याला पाहिलं तर चारी बाजूची साईडची पडलेली भिंत आणि मध्यंतरात पडीक चौतरी दिसतात सर. आपण पहिला स्ट्रक्चर पाहतो हे आपल्या राजशिव छत्रपतींचं बेडरूम आहे. याचा पुढचा दुसरा चौथा किचनला इतिहासामध्ये मराठीमध्ये मुतबाग खाना म्हणतात, म्हणजे स्वयंपाकघर. आपल्या राजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि राजांचा मृत्यू या रायगडावर झाला 3 एप्रिल 1680 मध्ये. प्रशस्त सकाळी पहाटे शनिवारी 12 वाजता हनुमंत जयंती दिवशी राजांना आपला अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीत याच चौथऱ्यावर सोडलं 3 एप्रिल 1680 मध्ये. पुढे जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपले महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते, पण राजांना महादेवाच्या मंदिराच्या समोर देहात आगली आली. ज्या ठिकाणावर राजांच्या चितेला अग्नी दिली तिथेच राजांची समाधी बांधली गेली सर. राजांना वयाची 50 वर्षाविषयी लाभलं. आता आपलं पूर्ण आयुष्यात सेटल होण्यासाठी राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये 365 किल्ले आपल्या ताब्यात घेतले. वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिले तोरण तोरणा किल्ल्याला बांधलं. 26 वर्ष राजे राजगडावर केलं आणि रायगडावर 10 वर्ष. राजांचं धनासारखं म्हणून तो मनासारखी माणसं होती. माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं मठ, म्हणून आपल्या राजाने वयाच्या 50 वर्षामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. बघा, हे बेडरूम, पलीकडचं किचन, या उजव्या कोपऱ्यात दगडाचा आकृत्यात या 2 पाण्याच्या टाक्या, पलीकडचं बाथटब. तुम्हाला कावड माहिती असेल, खांद्यावर पाण्याचे. किल्ल्याच्या फ्रंटच्या बाजूला खाली तळ, तळाचं नाव गंगासागर. त्या तळातून शिवकालीन कावडीने खांद्यावर पाण्यातून महाराजांना पिण्यासाठी थंड पाण्याच्या आतमध्ये जमा करायचे. राजे पलीकडच्या मध्ये आंघोळ करायचे. या 2 पाण्याच्या टाक्या, ते बाथटब, ते बघून घ्या. बघा, आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर हे शब्द उर्दूमध्ये होतात. आम जनतेचा ज्या ठिकाणावर न्यायनिवाडा केला जातो त्या दरबार. तर भिंतीच्या पुढचा जो परिसर दिवाणी दरबार बघायला आपण पुढे जाणार. आणि भिंतीच्या मागच्या परिसरात दिवाणी खास सदर, राजांचे जे छोटे मोठे न्यायनिवाडे ते सदरेवर केले जात होते. आणि भिंतीच्या पुढचा परिसर दिवाणी दरबार, जिथे आपले राजशिव छत्रपती झाले ते ठिकाण आता बघायला आपण पुढे जाणार. मात्र आपण समोर भिंत पाहतो, पूर्वी भिंत नव्हती. 1733 ला पेशव्याने भिंत बांधली. 2001 ला आर्किओलॉजिकल भिंतीला प्लास्टर केले. तर आता आपण दिवाणी दरबार बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खिडकी संपूर्ण टेहळणी बुरुज जातात. टेहळणी बुरुज जे बोलले ते मी सांगतो. समोर जे आपण मराठी उंचवर पाहतो, या उंच इमारतीचं नाव आहे नगारखाना. मुंबईचा गेट ऑफ इंडिया तुम्ही जर पाहिलं असेल तर याची कॉपी करून मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया ब्रिटिशांनी बांधला गेला. बघा, शिवकालीन संध्याकाळी 5:30 वाजता सर एकदा या नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. समोर आपण मूर्ती पाहतो, आतील मूर्ती पंचधातू मेटलची आहे. 600 किलोची. 6 जून 2009 ला बसवले. कोल्हापूर शिबिरात श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते आतील मूर्ती बसवले. आणि वरचं छत छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985 मध्ये या मेघडंबरीची स्थापना या ठिकाणावर करण्यात आली. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचरत्नसा मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी अशाच प्रकारे याच ठिकाणावर रत्नजडित 32 मण सुवर्ण सुवाचं सिंहासन होतं. बघा, एक मण म्हटलं की 40 किलो असं 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सुहाचं सिंहासन हे पूर्वी या ठिकाणावर होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान, त्याचं टोपण नाव होतं इतिकत खान, याने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये घणाचे गाव घालून या ठिकाणावरचं रत्नजडित 32 मण सुवर्ण सुहाचं सिंहासन औरंगजेबच्या दरबारात नेलं. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. हा दरबार सर्वांना ओपन बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी दरबार संपूर्णवरून काय बंदिस्त होता. सागवानी लाकडं, खपडची नळची बोल, मातीची कौलं होती. आपला राजांचा राज्याभिषेक रायगडावर पूर्वी या दरबारात इथे साजरा झाला सर. तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर पाहिलं असेल, एक फ्रेम जो इंग्रजांचा वकील आपली व्हाईट कॅप काढून राजांना जो मानाचा मुद्रा करतो तो रायगडावर या दरबारात याच ठिकाणावरती पाहिलं ना तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर. पूर्वी आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला एक वेस्ट इंडिज कंपनीचा वकील, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सटन, इंग्रजांचा वकील होता. तो पूर्वी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती पायी आला होता. बघा, आता रायगडावर पायी येण्यासाठी 2000 पायऱ्यात सर. तुम्ही जो काही लोक पायी 2000 पायऱ्यात सोडला 1.5-2 तासामध्ये गडावर, बरोबर ना. मात्र सर पूर्वी पाऊल होती. पाऊल वाटेने त्या इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासामध्ये तो इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला आणि या नगारखान्याच्या बाहेरून उभा राहिला. पाहतो तर काय, 2 बलाढ्य हत्ती, 2 बलाढ्य घोडे. तो इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो, आश्चर्यचकित पडतो. मी 2 पायीचा माणूस गडावर येण्यास खूप दमछाक झाली. तर या राजेशिव छत्रपतीने गडावर 4 पायच्या हत्ती आणि घोडे कसे आणले असेल. दरबारात प्रवेश करतो. दरबारात असलेली 6000 प्रजातेकडे पाहत बसते. या सिंहासनाच्या समोर येतो. डोक्यात असलेली व्हाईट कॅप हातात घेतो. राजांना मानाचा मुद्रा करतो. त्याचा प्रश्न, त्याचा दुबाजी होता नारायण सिंघवी. या नारायण सिंघवीला विचारतो की मी 2 पायीचा माणूस गडावर येण्यास खूप दमछाक झाली. तर राजेशिव छत्रपतीने गडावर 4 पायच्या ती घोडे कसे आणले असतील. नारायण सिंघवी इंग्रज वकिलाला काय म्हटले की इंग्रज तुम्हीच कुबोसरात प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. हा प्रश्न त्याच्या लेखी डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस.
त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताच इतिहासकार देतात की आपल्या राजांनी हत्तींची छोटाली 3 पिल्लं ही पालखीमध्ये बसून गडावर आणली बघा. एका हत्तीची 3 वर्षात वाढ होती. त्या 3 हत्तींच्या पिलांचं पाळपोषण गडावर केलं. तेच हत्ती लहानाचे मोठे केले आणि राजांचा राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपयोग झाले. म्हणजे सर लहानाचं मोठं करतात मात्र मोठ्याचं लहान करताना ही आपल्या राजेशिव छत्रपतींची दृष्टी आहे. आपल्या राजांचा राज्याभिषेक पुरी रायगडावर दरबारात झाला. त्या इंग्रज वकिलाने संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं त्याच्या लिहित्या डायरीमध्ये केलंय. इंग्रज काय लिहितो डायरीमध्ये की राजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता आपले राजे शिव छत्रपती रायगडावर या दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला होता. चारी कोपऱ्यामध्ये मशाल दिवे अडकवले होते. दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारात इथे 6000 प्रजा उपस्थित होती आणि संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यामध्ये भगवा फेट्या, गळ्यात कवड्याची माल, कमरेला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. समोर 32 मन सुवर्ण सोहळ्याचं सिंहासन. या सिंहासनाच्या डाव्या साईडला आपल्या राजांच्या 7 राण्या आऊसाहेब उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री, 2 मुलं, राजाराम महाराज, संभाजी महाराज उपस्थित होते. राजा शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यात स्नान करतात. जगदीश्वराला, भवानी मातेला, शिरकाय मातेला वंदन करतात आणि राजांची मिरवणूक राजे होण्याकरता दरबार तिथे राज या नगारखान्यातून दरबारामध्ये एंट्री करतात. या राजसदरेने राजसिंहासनाकडे पुढे जातात. दरबारात असलेली 6000 प्रजा उठून आपापले भगवे फेटे हातात घेऊन राजांना तो मानाचा मुद्रा करतात. राजे तो मानाचा मुद्रा स्वीकारतात. तर एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा राजांना झुकून मानाचा मुद्रा करत असेल तेव्हा यावेळेस दरबाराचं वैभवशाली कसं असेल जरा कल्पना करा. दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात आणि आपली एक नजर या 32 मन सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनाकडे फिरवतात. दुसरी नजर आपल्या आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात असलेल्या 6000 प्रजेकडे राजा नजर फिरवतात. राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राजांच्या हातपाय एकदम थरथरत असतात. सर जगातील एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. राजाने कधी लढायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं, राजाने चित्र आग्नी द्यायची नसते. मात्र त्या आनंदाच्या सुळात आपल्या राजांना त्यावेळी दरबारात इथे आनंद होत नव्हता. का तर आपल्या महाराजानं जे हिंदवी स्वराज्य, ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यानं उभं केलं, ज्या शूरवीराने आपले प्राण या हिंदवी स्वराज्यासाठी गमावले, ते शूरवीर मावले राजांना दरबाराच्या कोणत्याच कानकोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. हेच राजांच्या अंतकूर म्हणायचं कारण होतं. आपले राज त्या सिंहासनाच्या 3 पायऱ्या चढतात. आपल्या आऊसाहेबांना राजा नक्कीच म्हटले होते की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची जे पहिली पायरी चढतो तो आमचा प्रतापराव गुजर. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची आम्ही दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे आणि तिसरी पायरी चढतो राज आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग चामच्या राईबाचं असं म्हणणारा तानाजी मालुसरे, येसाजी, सूर्याजी, बाजी पासाळकर महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेताच राजा लटलटत्या पायने या 32 मन सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनावर चढून झाले. आणि आऊसाहेब म्हणतात की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शोभा आज या रायगडाच्या 32 मन सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनावर चढत आहे. आऊसाहेबांना किती आनंद असेल कल्पना करा. गाग भट्टाने काशीवर आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या. विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे आणि महाराजांना उजवा पायीचा गुडगा या सिंहासनाला टेकवला आणि दरबारात ललकारी झाली. ललकार या शेवटी सर्वांनी पाठीमागून जोराने जय बोलायचं बघा सर. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. घोषणा होताच किल्ल्याचा मेन गेट महाद्वार या ठिकाणावर 21 तोफांची सलामी देण्यात आली. महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांवर तोफा उडवल्या गेल्या. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडावर या दरबारात झाली म्हणून दरबारात सेर म्हटला जातो. अंधार फर झाला एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. बघा सर हा दरबार आपण सगळ्यांना ओपन बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी हा दरबार संपूर्ण पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं आणि खप्पाडी नळची गोल मातीची कौल होती. ते सिंहासन आणि हा नगारखाना याचा मधला अंतर 250 फुटाचं आणि या 250 फुटाच्या अंतरमध्ये पूर्वी ते 6000 प्रजा बसत होते. सिंहासनावर ते राजे बसत होते. पूर्वी लाईट नव्हती, माईक स्पीकर काहीच नव्हता सर. आता जर आपल्या समोर 40 लोक असतील तर त्या 40 लोकांच्या समोर आपल्याला माईक स्पीकर लागतो की नाही. तर पूर्वी लाईट नव्हती, माईक स्पीकर काहीच नव्हता. दरबारात तिथे 6000 प्रजा बसत होती आणि सिंहासनावर ते राजे बसत होते. महाराज त्या सिंहासनावरून काही बोलले तर राजांचा आवाज दरबारात असलेल्या 6000 प्रजेला ऐकू होता आणि 6000 प्रजेमध्ये कोणता शुभक्त कुठून काय बोलला, कोणत्या कोपऱ्यात खुसबुसला
तर त्या प्रत्येक शिवभक्ताचा आवाज राजांना सिंहासनापर्यंत ऐकू जात होता. पूर्वी दरबार पॅक होता, आता दरबार ओपन आहे. अजूनही आपण दरबाराच्या चारी कोपऱ्यात कुठे कागद फडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी तो आवाज त्या सिंहासनापर्यंत ऐकू जातो. तिथे कागद फडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी आवाज या दरबाराच्या चारी कोपऱ्यापर्यंत ऐकू येतो. याला इको पॉईंट किंवा प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ज्या हिरोजीने गड बांधला त्यांची कला. कल्पना करा, आता आवाज एवढा तो 450 वर्षापूर्वी दरबार पॅक होता, पूर्वी आवाज कसा देतो. आताही तुम्हाला आवाज ऐकवला असता मिळते, पण आवाज ऐकण्यासाठी कोण शांत थांबत बघा सर. तुम्हाला इथे दर्शन घ्यायचं, चपला फुट एक साईडला करा, दर्शन घ्या, फोटो घ्या. सेल्फी फोटो घेऊ नका, कारण राजांबरोबर सेल्फी काढली तेवढे आपले कोणाच्या ऐकत. दर्शन झालं की पुढे मग आपण पुढच्या पॉईंटला पुढे. आपण इथे झेंडा पाहतो. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी तिरंगा फडकवतो. ध्वजवंदनाचा कार्यक्रम भारतामध्ये 1 नंबर जर दिल्लीत आहे, तसा भारताचा दुसरा जो उंचावरचा रायगडावर इथे आहे. जसा दिल्लीमध्ये 9:05 सर झेंडा फडकवला होतो ना, तसा रायगडावरती पण इथे महाराष्ट्र नायक तहसीलदार यांच्या हस्ते 9:05 झेंडा फडकवला होतो. गडावर हत्ती घोडे होते, त्याला पाणी पिण्याचा दगडाचा टप आहे. हा रायगडावरचा इथे मुख्य पॉईंट आहे. बाली किल्ल्याची मुख्य इमारत नगारखाना. आणि इथून आपल्याला सर 8 किल्ल्यांचं दर्शन होतं बघा. रायगडाची पूर्व दिशा, हे दुःख जर केलेलं असेल ना तर इथं रायगडावर आपल्याला 8 किल्ले दिसतात. या पूर्वेला इकडे राजगड, तोरणा, लिंगाणा 3 किल्ले या साईडला दिसतात. ही दक्षिण दिशा. इथून या साईडला प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड, सोनगड, मानगड बघायला भेटतात. आणि या गेटवर काही प्राण्यांचे सिम्बॉल आहेत बघा, वरती दिसतात ना. वरचा जो मोठा प्राणी तो घोडा, घोड्याचा पाय खाला 4 हत्ती, अनेक शेपट्यावरती. तो मोठा प्राणी घोडा वाटतो ना आपल्याला, मात्र सर तो घोडा नाही, शरभ. शरभ म्हणजे सिंह. जगातील सगळ्यात ताकदवर प्राणी हा सिंह आहे. शिवाच्या पाय खाली 4 हत्ती, एक शेपट्यावरती आहे बघा सर. शिव म्हणजे आपले राजशिव छत्रपती. हत्ती म्हणजे 5 शाही, बलाढ्यशाही होत्या. महाराज जन्माला अगोदर 5 शाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, बादशाही, कुतुबशाही. त्यात एकच शाही नष्ट झाली होती, तिला शेपट्यावर दिलंय. आणि राजाने जन्माला येऊन त्या 4 शाहींना आपल्या पायाखाली दाबल्या होत्या. महाराजांना म्हटलं, या जन्मात त्यांना नष्ट केले, पुढच्या जन्मात जरेल तर त्यांना माझ्या पायाखाली मी ठेवू शकतो. समोरचे गोल स्तंभात कमळाच्या फुलाचा आकार, राष्ट्रीय फुले कमल आहे. रायगडावरच्या कोणत्याही इमारतीवरती जरी पाहिलं तर असं छायाचित्र सिंबॉल आपल्याला बघायला भेटतं. चला पुढे. हॅलो हॅलो, महाराज की जय. समोर बघा, आता आपण मूर्ती पाहतो. पंचधातूची 1974 बसवले यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधींच्या हस्ते. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर, शास्त्रबुद्धी दोघांच्या हस्ते मूर्ती घडवली. वरचं छत 2 जून 2012 बसवले. साताराचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. सर या मूर्तीच्या गळ्यात काय हार आहे? त्यातले जे 2 हार आहेत, पहिला हार सांगलीचं शिवप्रतिष्ठान गुरुपेडे गुरुजींचं, गेली 26 वर्ष झाली. सांगलीवरनं रोज 2 लोक हार घेऊन गडावर पूजेसाठी येतात. दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार, एकनाथ शिंदेचे चिरंजीव यांच्या मार्फत 2020 पासून गडावर एक हार येतो. रोज सकाळी 7:30-8ला इथे पूजा होते बघा सर. ही मूर्ती पहिली सिंहासनामध्ये बसवण्यासाठी आणली होती. मात्र या मूर्तीमध्ये काही चुका असल्यामुळे ही मूर्ती इथे बसवली. आता राजांमध्ये आपण काही चुका काढू शकत नाही सर. मात्र 2 चुका म्हणजे अशा आहेत की राजाने कधी चुकून आपल्या सिंहासनाचा अपमान केला नव्हता. म्हणजे आपल्या पायामध्ये चप्पल घातली नव्हती. या मूर्तीच्या पायामध्ये राजांच्या मोजडी असल्यामुळे मूर्ती इथे बसवण्यात आली, ही एक चूक. आणि दुसरी चूक म्हणजे आपल्या मराठ्यांचे राजे होते, हे डाव्या पायाची पालथी मांडी घालून खाली गादीवरती बसत होते, खुर्चीवरती कधीच बसत नव्हते. राजे खुर्चीवरती बसले म्हणून 1974ला यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते मूर्ती इथे बसवण्यात आली. आपण हे मध्ये मोकळं ग्राउंड पाहतो, याला होळीचं मैदान म्हणतात. शिमग्याच्या महिन्यात जशी आपण आपल्या खेडेगावात होळी पेटवतो तशी पूर्वी रायगडावर इथे मुख्य मानाची होळी पेटायची आणि मग आजूबाजूचे गाव गडकिल्ले गावांच्या होळी पेटायच्या. जो कोणी बहादूर पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला पूर्वी 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं बक्षीस दिलं होतं. छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षापासून पेटक्या होळीतून हाताने नारळ काढायचे. त्यांना 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडे या ग्राउंडमध्ये बक्षीस दिलं. तुम्ही मागाशी इथून वरती 2000 पायऱ्या चढवणार बरोबर ना. त्या झाडाखाली एक देवळा तुम्ही पाहिला असेल, गडदैवत शिरकाई माता. महाराज रोज सकाळी सायंकाळी त्या मंदिराला दर्शनाला जात होते. समोर पत्र्याचा सडा, हत्तीखाना, हत्तीशाळा, गडावर हत्ती घोडे होते, त्यांचं राहण्याचं ठिकाण. आणि समोर आपण पाहतो भली मोठाली बाजारपेठ. या बाजारपेठची स्टेट लांबी पाहिली आपण, 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकान आहे. सेवकांनी घोड्यावर बसून बाजार खरेदी केला जात होता. आतमध्ये राहत होती, बाहेर दुकान, आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, मध्य भागात छोटं गोल्डाऊन्स होतं. घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची म्हणून बाजारपेठ. बाजारपेठेच्या डाव्या साईडच्या 7व्या दुकानावर एक नागाचं सिंबॉल आहे. कर्नाटकचा व्यापारी होता नागाप्पा सेठी. आपल्या राजाने पूर्ण मार्केट त्याच्याकडे चालवण्यासाठी दिली होती. गडावर नावाची पाठी घेणे कुणाला अलाउड नव्हतं. त्यांनी स्वतःचं ओळखपत्र म्हणून हिरोजींच्या हस्ते 7व्या दुकानावर नागाचं सिंबॉल काढले. ते आपल्याला बघायला भेटतं. बाजारपेठ पहिली की डाव्या साईडला टकमक टोक राजमार्गाने समाधी मंदिराला नतमस्तक होण्याकरता आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मंत्र्यांचे वडे म्हणतात. अष्टप्रधान कार्यालय ऑफिस. जसा आता आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये चालतो तसा महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्यवर इथे चालला होता. राजांचे 8 मंत्री होते. मोरपंत पिंगला, हंबीराव मोहिते, रामचंद्र रामचंद्रगड, अण्णाजी दत्त, रामचंद्र त्रिमक, निराजराव, अण्णाजीपंत, रघुनाथ पंडित. 365 किल्ल्यांचा कागदलिखित मोबाईल इथे चालला जातो. याला अष्टप्रधान म्हणतात. समोर 5 वाडीची झाडीच्या बॅक साईडला खाली केल्या. या लोखंडी रेल्वेच्या आतमध्ये झाल्या होती खड्ड्यात. पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 18 फूट. धान्याचं कोठार, कैद्याचं कोठार. गडावर पूर्वी 3500 लोकांची वस्ती होती. किल्ल्याला जर शत्रूने 4 बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेल असं धान्याच्या आतमध्ये स्टोर करून ठेवायचे. आपल्या राजाने याचा धान्यासाठी वापर केला आणि
1733 ला गडावर पेशवे आले. पेशव्यांच्या काळात गडावर जर कोण शत्रू चोरी लपाडी गद्दारी फितुरी करेल तर कैद्याच्या आतमध्ये 7 दिवस दामून ठेवायचे. 8व्या दिवशी जर का त्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल केला तर कैद्याला बाहेर काढायचं, हातामध्ये पोत्यात धरायचं, पोत्यालावर गाठ मारायची, त्याचा कडीलो टकमक टोकावरना खाली केला जात असे. राजाने धान्यासाठी वापर केला पेशवाने कैद्यांसाठी. सर्वात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये पणाला गड आहे. जर तुम्ही पणाला पाहिलं असेल तर तिथे 3 बघायला भेटतात, गंगा, यमुना, सरस्वती. त्याच्यात वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढलं जातं. रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिरीने काढायचे बघा. दोघांना दरवाजा, जो तिसऱ्याला खालून दरवाजा. रायगड रायरीचा डोंगर आणि या धोक्यात तिथे भला मोठा उंच डोंगर आहे, हा गुहिरीचा डोंगर सर. हे 2 उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदाराच्या ताब्यात होते. एक किल्ल्याची बॅक साइड सर आणि किल्ल्याची फ्रंट बाजू. एक धान्याचं कोठार पाहून घ्या. मग पुढे आपण राजवाडा, सिंहासन, मेघरंगी दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा, राजांच्या 18 होत्या. सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. म्हणजे राजांचा 8चा राजांसाठी शुभ होतं बघा सर. पलीकडे आपण विटांच्या वाडकामध्ये एक चौकोनी खोली पाहतो, दिसते ना, टक्साल म्हणतात, मेन छपकाना. जशी आता आपली रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये आहे तशी आपल्या राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक. त्याच्या आतमध्ये 3 वस्तू बनवायचे, शिवराई, राजमुद्रा, हो नाणी. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या, प्रतिपचंद्र लेखे व वर्धविष्णू वंदिता, शहा सुनो शिवशाह मुद्रा भद्रा राजते. म्हणजे याचा अर्थ असा होतो, प्रतिपेतेचा चंद्र जसा कलीने वाढत जातो तसा शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे भोसले यांचा हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढला जातो सर. राजमुद्रा, हो नाणी बनवायची त्याला टंकसाल, ही बाल्कनी. आणि या साईडला आपल्या राजांची एक सिक्रेट खोली आहे, जमिनीच्या आतमध्ये खोली आहे, त्यात आपण बघूया समोर. आपण इथे माहिती घेऊ, मग तुम्ही दर्शनाला आतमध्ये जा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा, आता आपण जे मंदिर पाहतो या मंदिराला जगदीश्वर महादेवाचं मंदिर असं म्हटलं जातं सर. या मंदिराला ज्यावेळेस आपण सर्व शिवभक्त लांबून पाहतो त्यावेळेस आपल्याला मंदिराचा आकार मस्जिद सारखा बघायला भेटतो, बरोबर की नाही? लांबून पाहिलं तर मस्जिद आणि जवळ आलं की मंदिर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. याला मस्जिद टाईप का बनवलंय? कारण की मोगल लोक जरेल तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे, त्यांना तोडावून मंदिर मस्जिद टाईप बनवलं. बघा, मंदिराचे 3 दरवाजे, 3 दरवाजे छोटे आहेत. मंदिराचे दरवाजे छोटे का बनवले? कारण किती व्यक्ती जर श्रेष्ठ असला तो पहिला मंदिरामध्ये जाता त्याने खाली वाकून झुकून जावं म्हणून या मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो जिजा माता. तुम्ही जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस, आणि राजे शिवछत्रपती जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. सर, या मंदिराचं वरचं गोल घुमट आहे, त्याचा आकार कसा बघायला भेटतो बघा आपल्याला. जसं आपण कळसामध्ये नारळ ठेवतो ना तसंच त्याचा वरचा मस्जिद ज्याचा तो आकार आहे त्याचा स्टॅच्यू बनवला गेला बघा. जसं आपण कळसामध्ये नारळ ठेवतो, गुलाबाची फुलं काय ठेवतात, काय आंब्याची पानं ठेवतात, तसंच त्याचा वरचा स्टॅच्यू बनवला गेला बघा. सर, आपण या महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बॅक साईडने मंदिरामध्ये एंट्री करणार. मंदिराचे दरवाजे पूर्व दिशेला असं सर्वांना माहिती असेल सर. आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने एंट्री करतोय, मात्र मंदिराची पूर्व दिशा समोरच्या बाजूला आहे. पहिली मंदिरामध्ये एंट्री खालच्या बाजूने होती, काही कामं वगैरे चालू असल्यामुळे एंट्री बंद केली आणि मागच्या बाजूने एंट्री चालू केलेली आहे बघा सर. तर या मंदिराच्या समोरच्या बाजूला पहिला गेट आहे आणि त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नावाची पाटी आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्याने स्वतःचं घर, दार, जागा, जमीन विकून रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड 14 वर्षात बनवलं. त्या हिरोजींच्या नावाची पाटी या मंदिराच्या आतमध्ये पहिल्या पायरीवरती बघायला भेटते. आपल्या महाराजांनी हिरोजींना विचारलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षामध्ये या रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवंय? सोने, नाणे, पैसा, अडका, जहागीर, 10 गावाची वतनदारी, कोणता गड केला, अर्धी इस्टेट, काय पाहिजे ते मागा. हिरोजीने काय बक्षीस मागितलं? राज, मला काहीच बक्षीस नकोय. या महादेवाचं मंदिर आहे, मंदिराचा पहिला गेट आहे. याच गेटच्या पहिल्या पायरीवर मला फक्त माझ्या नावाची पाटी हवी. राजा म्हटलं, या ठिकाणावर का? हिरोजी म्हटलं, राज, ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्यावेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. महाराज सदैव तुमच्या पाया चरणी राहावं म्हणून त्या ठिकाणावर त्यांनी नावाची पाटी घेतले, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आपलं घर असतं, आपण म्हणतो घर माझा आहे, मात्र आपल्या राजांनी 365 किल्ले जिंकले. राजे म्हटले नाहीत कोणता गड किल्ला माझा आहे, मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्यांच्या नावाची पाटी आज रोजी त्या ठिकाणावर बघायला भेटते सर. आपल्या राजाने हिरोजीला विचारलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षामध्ये या रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, मात्र या गडाचं गॅरंटी पत्रक काय? मला सांगा सर, आताचे आर्किटेक्ट आपल्या घराचं गॅरंटी पत्रक देतात का? नाही देत. मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्याने राजांना गडाचे गॅरंटी पत्रक दिले, ते लिहून ठेवलंय. आज रोजी आपल्या रायगड किल्ल्यावर त्याच नगारखान्याच्या उजव्या साईडला बघायला भेटतं बघा. संस्कृत भाषेत लिहिलंय. पहिले काय लिहिलंय की श्री गणपती नमः, म्हणजे गणपतीच्या साक्षाने हिरोजीने गडाचं बांधकाम स्टार्ट केलं. श्री गणपती नमः प्रसादो जगदीश्वरस्य जगत मानंदक दोन दया, जय मा श्री शिवछत्रपती निर्पितो शक्य शनाव बाणभूमी गुणवंदना, ज्योतिमृत कीर्तिमते शिक्ल स्पर्श वापी कूप तडांगत राजुर्चमे म्हणे वथिके स्तंभो कुंभीघ्र नरेंद्र साधने, आणि मद्राई गिरो गिराम विशेष अवशेष हिरोजींस निर्मितो यावचंद्र दिवाकरो विलासता मध्यव्रते. यावचंद्र दिवाकरो म्हणजे राज, जोपर्यंत या पृथ्वी तळावर आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझ्या बांधकामाला काही होणार नाही. महाराज गडावरून खाली जाईल ही पाण्याची धार आणि खालून वरतील फक्त हवा.
हेच त्या हिरोजींना जरा गडाचे गॅरंटी पत्रक दिले. सर जर ब्रिटिशांनी 1818ला गड उद्ध्वस्त केला नसता तर पूर्वी जसा रायगड होता तसाचा तसा आज रोजी आपल्याला बघायला भेटला असता. समोर जगदीश्वर मंदिर आपण पाहतो सर. राजांनी आपल्या जेवढी मंदिरं बांधली पूर्वी जशीच्या जशी होती तशी तशी शाबीत बघायला भेटतात. आपल्या राजांनी मंदिरामध्ये एक कणभर पण लाकडाचा वापर केला होता बघा. कारण ब्रिटिशांनी 1818ला ज्यावेळेस गड उद्ध्वस्त केला ना त्यावेळेस हे मंदिर पण जळालं असतं, बरोबर की नाही. मात्र राजांनी जेवढी मंदिरं, वाडीश्वर मंदिर आणि जगदीश्वर मंदिर, रायगडावर 2 मंदिर आहेत, परत शिरकाई मातेचं मंदिर पाहिलं ना आपण. ही मंदिरं जर आपण पाहिली तर शाबीत आहेत. मंदिराचा दगड एकही हल्लेला नाहीये. कारण राजांना माहिती होतं कधी गडावर कोणी हमला करू शकतो, आपला नाश होऊ शकतो, देवळांचा नाश होऊ शकतो. म्हणून मोगलांनी देवळांचा नाश केला नाही. कारण मंदिरांना राजाने मस्जिद बांधली आणि जेवढी मंदिरं बांधली ना तेवढ्या मंदिरामध्ये एक कणभर पण लाकडाचा वापर केला नव्हता बघा सर. जर ब्रिटिशांनी गड उद्ध्वस्त केला, जर लाकडाचा वापर केला असता तर मंदिर सुद्धा त्या दिवस म्हणजे पूर्वी जळालं असतं बघा सर. आतमध्ये आपल्या महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये राजांचं निधन झालं. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळ्याच्या स्वारीवर होते आणि राजाराम महाराज गादीवर बसले होते. पण राजांच्या चितेला अग्नी शिवरायांचे चुलत भाऊ संभाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. संभाजी महाराज पन्हाळ्याच्या स्वारीवर आल्यानंतर त्याने समाधीचं बांधकाम केलं. जेवढं दगडी बांधकाम असतं कोणी छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्वी त्यावेळी केलं गेलं बघा. समाधीच्या मागच्या बाजूला कुत्र्याचं स्मारक आहे. आपल्या राजांचा एक कुत्रा होता वाघ्या, त्याची समाधी तिथे बघायला भेटते. उत्तराखंडातून कविभूषण आला होता. त्या कविभूषणची महाराजांची पहिली भेट रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात झाली सर. कविभूषण कवी कलश दोघांमध्ये खूप फरक आहे. कवी कलश हा संभाजीराजांसोबत असायचा आणि कविभूषण हा खास उत्तराखंडात आला होता राजांच्या भेटीसाठी. त्या कविभूषणची महाराजांची पहिली भेट मंदिरात झाली. महाराजांवर त्याने 350 कवी रचले. त्यातील 2 काव्य महाराजांनी 14 वेळा ऐकून घेतले. ते काव्य ऐकवण्या अगोदर माझ्या प्रत्येक ग्रुपला मी एक शेवटचा शेर ऐकवतो. शेर असा: अंधाराला घाबरत नाही या आवाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. कवी तो सच कहता है काशी हु की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. आणि कवीने दुसरं काव्य म्हटलं. काव्य असा: केंद्र जिम जिंब पर बाडव संब पर रावण सदंब पर रघुकुल राज है आणि भवनपरी महापर संबोधती नापर जशस्त्र सापर राम दिजराजे द्रबाद्री दोंड पर चित्तांक झुंब पर भूषण तोंड पर जैसे मृग राजे आणि तेच तम कंस पर कण्ण जने कंस पर तुमलेंज बंस पर शेर शिवराज. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता माझी माहिती ठिकाणी संपलेली आहे. माहिती आवडली सगळ्यांना. आता तुम्हाला इथे दर्शन घ्यायचं. चपलापोटी एक साईडला कडे दर्शन घ्या. समाधीचं मंदिराचं दर्शन झालं की रिटर्न तुम्ही इथून जेवणाची ऑर्डर दिली, जेवायला जावा आणि मग टकमक बघून टकमकडनं काही पायी उतरा, मग पायी रोपीला जाणार रोपी. तुमचं नाव वगैरे काय? नमस्कार, माझं नाव सीताराम झोरे. गेली 13 वर्ष झाली मी रायगड किल्ल्यावरती गाईड काम करतो. माझा मोबाईल नंबर आहे 8766904469. कधी पण आलात तरी या, कॉन्टॅक्ट करा. मी कधीही रायगडावरती उपलब्ध असतो. जय शिवराय. जय शिवराय.